सो आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. पुरणपोळी म्हटलं की सगळ्यांची फेवरेटच. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे डाळ 3 घंटे भिजवून घ्यायची आहे. भिजवून झाल्यानंतर आपल्याला ती कुकरमध्ये 4 शिट्ट्या येईपर्यंत शिजवायची आहे. शिजून झाल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये ती डाळ टाकायची आहे आणि त्यामध्ये आपण गूळ टाकायचा आहे. जसं तुम्हाला गोड लागणार तसं तुम्ही गूळ टाका. गूळ टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला विलायची पूड घालायची आहे आणि छान आपलं पुरण असं शिजवून द्यायचं आहे. पुरण शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला पुरण चाळणीच्या साहाय्याने हे आपली डाळ पूर्ण आपल्याला चाळून घ्यायची आहे. चाळून झाल्यानंतर एका साईडला आपण इकडे कणिक मिळवून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला हळद मीठ हे टाकायचं आहे जेणेकरून आपल्या पुरणपोळीला छान असा कलर येईल. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पुरण भरून छान अशी ती सरासर लाटून घ्यायची आहे. जास्त आपल्याला पुरणपोळीवरती दबावही नाही टाकायचा जेणेकरून ती फाटायला नको. तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे ही मी पुरणपोळी बनवली आहे. एकदम लुसलुशीत आणि मऊसर झालेली आहे. तुम्हाला जर अशी पुरणपोळी बनवायची असेल तर रेसिपी फॉलो